बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईकरांसाठी 268 एसी रेल्वे येणार, तर या गाड्या उच्च दर्जाच्या सोयी सुविधांनी सज्ज असणार। महामुंबईतील वाहतूक पायाभूत सुविधांसाठी मेगा निर्णय। कबूतरखान्यांसंदर्भात आंदोलन करणाऱ्या 150 जणांविरोधात गुन्हा। 6 ऑगस्टला जैन समाजाच्या नागरिकांनी केलं होतं आंदोलन। 150 जणांविरोधात दादर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीला अर्जदारांचा भरभरून प्रतिसाद, तर ठाणे, वसई, कल्याण, नवी मुंबईतील 5285 घरांसाठी आतापर्यंत 1 लाख अर्ज। वसई विरारमध्ये नुकसानग्रस्त नागरिकांना आता बवियाचा मदतीचा हात। पावसामुळे अनेकांची गैरसोय, त्यामुळे बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव आजीव पाटील यांच्यासह माजी नगरसेवकांकडून जेवणाची सोय। विरार पूर्व, कारगिल नगर यासह मनवेलपाडा आणि परिसरात या सगळ्यांनी जेवण दिलंय। पुणे शहरातील गणेशोत्सव मंडळांना ऑनलाईन परवाने देण्यास आता प्रारंभ। सहज आणि सोयीस्कर पद्धतीने यासाठी अर्ज करता येणार। पिंपरी चिंचवडच्या भोसरी परिसरामध्ये उद्या पाणी पुरवठा बंद राहणार। पालिकेच्या चिखली जलशुद्धीकरण केंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या उपकेंद्रात दुरुस्तीची कामं हाती। पिंपरी चिंचवडमध्ये पीएमआरडीएची पथकं तयार, तर गेल्या 2 दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे खबरदारी घेतली जाते। नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा। पिंपरी चिंचवडमध्ये 7 धान्य दुकानांसाठी आता 27-28 अर्ज प्राप्त। दरम्यान 31 ऑगस्टपर्यंत अंतिम प्रस्ताव सादर केला जाणार। अ विभागामध्ये दुकान मिळवण्यासाठी सर्वाधिक स्पर्धा। पिंपरी चिंचवड महापालिकेचा आरोग्य विभाग राज्यात अव्वल। शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाद्वारे नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या रँकिंगमध्ये पिंपरी चिंचवडला प्रथम स्थान।